अमेरिका आणि क्युबा शीतयुद्धानंतरही न संपलेला हा तणाव आणि आता पुन्हा एकदा जागतिक राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल सुरू झाली आहे। संवादाची दारं अर्धवट उघडी आहेत, पण दबावाखाली चर्चा नाकारण्याची क्युबाची भूमिका ठाम असल्याचं समोर येते। आणि दुसरीकडे अमेरिकेकडून वाढता आर्थिक आणि धोरणात्मक दबाव या सगळ्या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर एक नवं समीकरण तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अमेरिका आणि क्युबा या दोन राष्ट्रातील संबंध आजही तणावाचे आहेत। अमेरिकेनं क्युबावर 64 वर्षांपासून आर्थिक नाकेबंदी लादली आहे आणि 2025 पासून तीच नाकेबंदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये अधिक कडक केली आहे। आता क्युबा समोरच्या अडचणी वाढल्या आहेत। क्युबाला इंधन पुरवठा बंद झालाय। जानेवारी 2026 मध्ये व्हेनेझुएलातील मादुरो सरकार पडल्यानंतर क्युबाला व्हेनेझुएलाकडून येणारा तेल पुरवठा अमेरिकेनं थांबवला। यामुळे क्युबामध्ये राष्ट्रीय स्तरावर वीज बंदी, इंधन टंचाई आणि आर्थिक संकट निर्माण झाले। याच पार्श्वभूमीवर क्युबाचे राष्ट्राध्यक्ष मिगेल डिझेल कॅनल यांची एक्सवरची एक पोस्ट चर्चेत आली आहे। क्युबाचे राष्ट्राध्यक्ष मिगेल डिझेल कॅनल यांनी नुकतंच स्पष्ट केलं आहे की स्थलांतर विषयावरील मर्यादित संपर्क वगळता क्युबा सध्या अमेरिकन सरकारसोबत कोणत्याही व्यापक आणि सर्वसमावेशक चर्चेत सहभागी नाही। मात्र याचा अर्थ संवादाच्या दारावर पूर्णपणे कुलूप ठोकलं गेलंय असा नाही। संवाद हवा पण दबावाखाली नाही, ही त्यांची मुख्य भूमिका आहे। व्हेनेझुएलाची कारवाई जशी सोपी झाली तसाच क्युबाचा जो विषय आहे तो देखील फार चिघळणार नाही। ही नाकेबंदी अमेरिकेत राहणाऱ्या क्युबन नागरिकांच्या स्थलांतरासाठी कारणीभूत नाही, उलट वॉशिंग्टनच्या धोरणामुळे आणि दबावामुळे अनेक क्युबन नागरिकांना देश सोडावा लागतो। मायामातील काही राजकारणांच्या भूमिकेमुळे आणि स्थलांतर धोरणातील बदलामुळे क्युबन नागरिक सध्या अडचणीत सापडले आहेत असा आरोप आहे। तरीही क्युबा द्विपक्षीय स्थलांतर कराराचं काटेकोरपणे पालन करत असल्याचा दावा कॅनल यांनी केला आहे। दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्युबावर दबाव वाढवण्याचे संकेत दिले आहेत। एकीकडे अमेरिकेचं कडक धोरण तर दुसरीकडे क्युबा गंभीर ऊर्जा संकटाचा सामना करतोय, ज्यामुळे अमेरिका आणखी निर्बंधाचं हत्यार उपसत आहे। अमेरिका क्युबा संबंध पुन्हा एका निर्णायक टप्प्यावर उभे आहेत। संवाद पुढे सरकेल की तणाव अधिक वाढेल हे येणारे दिवस ठरवणार आहेत। पण एक गोष्ट स्पष्ट आहे, या संघर्षाचे पडसाद जागतिक पातळीवर उमटणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।